अमर झाला अनुसरी तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा विष्णूचे कधी दास विष्णूचे विसंगेना माता बाळा तैसा लढा पाळीला देखते गर्भवासा कधी दास विष्णूचे त्रिभुवनी ज्याची कया रक्षिता तो झाला तो कया तो कया ना देखती गर्भवासा कधी दास विष्णूची विष्णूची विठोबा
अनुसरितो अमर झाला अंतरला संसारा. आवाज वडितोय, आवाज वडितोय, आवाज वडला नाही पाहिजे. न देखते गर्भवास कधी दास विष्णूची. विसंबिना माता बाळा तैसा लळा पाळीला. न देखते गर्भवास कधी दास विष्णूची. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तो झाला. न देखती गर्भवास कधी दास विष्णूची. योंद ब्रविष्य मम वाचमिमं प्रसुप्ता संजीवयति किल शक्तिधर स्वधामना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतंबरा दुर्नबिंब फलादुष्णतं. पूर्णेन्द्र सुंदर मुखादर बिंद नेत्रात्. कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणं. उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. पाण्डुरङ्गाकार प्रथम गिलिया स्मरण भोज सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधु श्री चरण
श्री गुरूंचिती नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्री जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर अनुसरितो अमर झाला अंतरला संसारा न देखते गर्भवास कधी दास विष्णूची दुःखांकित्या पुण्यस्मरण रूपी सेवे करता गायलेला अभंग विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथेतील 4 चरणाचा अद्वैतवीर प्रकरणातील गोड असा अभंग असतो। या अभंगामधून जगद्गुरु तुकोबर यांनी मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मृत्यूवरती मात करून अमरत्व ज्या खऱ्या अर्थाने अनुसंधाने प्राप्त करून घेतलं ते अमरत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं त्याबद्दलचा परिहार व्यक्त करणारा श्रीमंत श्री तुकोबर यांचा अभंग सेवे करताय विढाल या ठिकाणी शोकाकुल असणारा गाडगे परिवार या परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे आयुष्यभर अत्यंत स्वच्छ निर्मळ पवित्र समाज परोपकारी जीवन जगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला हे जीवन जगत असताना आपल्या कुटुंबावरती चांगल्या प्रकारचे संस्कार आणि विचारधारा देण्याचं ज्यांनी काम केलं गोड अशा प्रकारचं परिसराकरता आदर्श आपला पाठीमागे ज्यांनी ठेवला ते वैकुंठवासी आदरणीय श्री सिद्धनाथजी दोंडेबा गाडगे आदरणीय बाबांचं प्रथम पुण्यस्मरण या कार्यक्रमाचं पाठीमागे गोड नियोजन करणारा त्यांचा परिवार त्यांचे पाठीमागे चिरंजीव आदरणीय श्री संग्रामजी सिद्धनाथ गाडगे बाबांच्या पाठीमागल्या त्यांच्या 3 मुली त्यामध्ये वैशालीताई विश्वनाथ शिंदे निर्मलाताई गोरख शेलार सारिकाताई रमेश शिंदे आणि पाठीमागे त्यांचे 2 नातू नथुराजी संग्राम गाडगे आणि प्रेमराजजी संग्राम गाडगे असा हा अत्यंत गोड अशा प्रकारचा हा परिवार आणि परिवाराच्या वतीने धर्म संस्कृतीला अनुसरून खऱ्या अर्थाने बाबांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा शेवटचा विधी या विधीनंतर तो जीवात्मा खऱ्या अर्थाने दुसऱ्या योनीला प्राप्त होत असतो पण खऱ्या अर्थाने आज त्या दुसऱ्या योनीला जात असताना त्यांचा खऱ्या अर्थाने या देहातील हा खऱ्या अर्थाने वर्षाच्या आतमध्ये येणारा शेवटचा विधी ज्याला तुमच्या माझ्या भाषेमध्ये वर्ष श्राद्ध म्हटलं जातं त्याला अध्यात्माच्या तत्व परंपरेमध्ये पुण्यस्मरण म्हटलं जातं हे प्रत्येक पुत्राने यथासांग पार पाडावा म्हणून अनुसंधाने खऱ्या अर्थाने विधी आणि त्या विधीमध्ये हरिकीर्तन रूपी सेवा परिवाराच्या वतीने व माझ्यावरती नितांत प्रेम करणारी संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव असणारी माझे जीवलग मित्र हृदयस्थ मृदुंग सम्राट हरिभक्त परायण आदरणीय श्री मारुती दादा त्यांच्या वतीने सेवेचं निमंत्रण दंडवत प्रणिपात गोड मृदुंगाची साथे पुन्हा एकदा दंडवत प्रणिपात इकडे माझे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायातील माझ्यावरती नितांत प्रेम करणारी आमचे महाराष्ट्रातले युवा कीर्तनकार आदरणीय माझे मित्र अंगद महाराज आणि आदरणीय महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुणीजन या ठिकाणी टाळकरी वृंद एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा सर्वांनी दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो परिसरातील पंचकृषीतील परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे आमच्या विनेकरी बाबापासून तर इकडे सर्व टाळकरी वृंदांच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो विशेष उपस्थिती महाराष्ट्रात वैभव असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट माझे जीवलग मित्र आदरणीय श्री या ठिकाणी भीमरावजी महाराजांची उपस्थिती दंडवत प्रणिपात पलीकडे माझ्यावरती नितांत प्रेम करणारी आदरणीय आमचे बाळासाहेबजी महाराज त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात गोड अशा प्रकारे माईक सिस्टमच्या आमच्या दादांची साथे दंडवत प्रणिपात गोड हार्मोनियमची साथे आणि या कार्यक्रमाचं प्रसारण दोन्ही चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाते इकडे आदरणीय माझे मित्र पुन्हा एकदा अंगद महाराजांचा या ठिकाणी गोड अशा प्रकारचा YouTube चॅनल या चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं प्रसारण केले जाते त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब परिवाराच्या वतीने खऱ्या अर्थाने ज्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा शेवटचा विधी यथासांग पार पाडतात हा विधी यथासांग पार पाडणं प्रत्येक मुलाचं प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य बरं का कारण गरुड पुराणाचं चिंतन केलं तर गरुड पुराणामध्ये काही विधीचा या ठिकाणी विचार आलेला आहे गरुड पुराणामध्ये 2 कर्माचे सिद्धांत सांगितले 2 संस्कार सांगितले आणि 2 प्रकारचे मार्ग सांगितले बऱ्याच वेळा आमचे कीर्तनकार वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये गरुड पुराणाचं चिंतन करतात
पण ज्याला गरुड पुराण हे जर का तुम्हाला कुणी विचारलं तर 6 शब्दामध्ये गरुड पुराणाचा समावेश होतो बरं का. मग ते 6 शब्द कोणते बारकाने ऐका. 6 शब्दाचं चिंतन करत असताना म्हणून जाईल गरुड पुराणामध्ये 2 कर्माचे सिद्धांत आले, 2 प्रकारचे संस्कार आले आणि 2 प्रकारचे मार्ग आले. तर किती शब्द झाले? तर 6 प्रकारच्या. या 6 प्रकारच्या शब्दामध्ये चिंतन केलं जातं. मग 2 कर्माचे सिद्धांत कोणते, 2 संस्कार कोणते आणि 2 मार्ग कोणते? माझ्याकडे जास्त वेळ नाही, इकडे पहा. 2 कर्माचे सिद्धांत गरुड पुराणामध्ये आले. ऐका ऐका. पहिला कर्माचा सिद्धांत आला गरुड पुराणामध्ये, त्याचं चिंतन आहे. पहिला कर्माचा सिद्धांत त्याला म्हणावा आतुरकाली कर्म, आणि दुसरं कर्म सांगितलं गरुड पुराणामध्ये त्याला आवर्तदेही कर्म सांगितलं. जास्त वेळ माझ्याकडे नाही. आतुरकाली कर्म म्हणायचं तरी कशाला आणि आवर्तदेही कर्म म्हणायचं तरी कशाला? 2 शब्दामध्ये चिंतन करतो. ऐका. या देहातून जीवात्मा बाहेर पडण्याच्या अगोदर शेवटच्या क्षणाला 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं किंवा 15 मिनिटं या देहामध्ये एक सत्कार्य केलं जातं, एक चांगल्या प्रकारचं कर्म केलं जातं. जे कर्म केलं जातं त्या कर्माला गरुड पुराणामध्ये कर्माच्या सिद्धांतातील पहिलं म्हटलं जातं आतुरकाली कर्म. म्हणून पुन्हा एकदा ऐका. या देहातून प्राण बाहेर पडत असताना 3 प्रकारचे कर्म करावे. कोणते 3 प्रकारचे कर्म? बारकाने ऐका. या देहातून प्राण बाहेर पडत असताना जरी त्या जीवात्म्याला शुद्ध जर का नसेल, तो खऱ्या अर्थाने या देहातून प्राण बाहेर पडत असताना त्याला कसल्या प्रकारची शुद्धी नाही. अशा वेळेस असं चिंतन आहे की कुटुंबातल्या लोकांनी त्याच्याकडून 3 प्रकारची कर्म करून घ्यावी. कोणती? ऐका. आतुरकाली कर्मामध्ये 3 कर्म त्याच्याकडून करून घ्यावी. पहिलं कर्म सांगितलं कोणतं? तर त्याला म्हटलेलं आहे त्या जीवात्म्याकडून कर्म करून घ्यावा. कोणतं कर्म त्याला सांगितले? अशा जीवात्म्याला मरण काळाच्या समयी कमीत कमी त्या घराण्याचे असणारे ज्याला गुरु म्हटलं जातं, गुरूंचं दर्शन घडावा. आणि 2 नंबर त्या गुरूंच्या चरणाचं तीर्थ त्याला प्राशन करण्याकरता द्यावा. 2 नंबर काय करावा? प्रत्येकाच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला एक खऱ्या अर्थाने शालिग्राम पाहायला मिळतो. त्या शालिग्रामाचं दर्शन त्याला घडवावा आणि शालिग्रामाला स्नान घातल्यानंतर शालिग्रामाचं तीर्थ त्या जीवात्म्याला प्राशन करण्याकरता द्यावा. आणि हे 2 नाही झालं तर कमीत कमी कुटुंबातल्या लोकांनी त्याच्या देहातून प्राण बाहेर पडत असताना त्याच्या कडेला बसून भगवंताचं नामचिंतन करावा. कारण ही 3 कर्म जर का केली तर त्या जीवात्म्याने आयुष्यभर केलेलं पुण्य वेगळं आणि शेवटच्या काळामध्ये केलेलं पुण्य हे वेगळं असतं. म्हणून ही कर्म त्याच्याकडून करून घेतली जातात. याला गरुड पुराणामध्ये कर्माच्या सिद्धांतातील आतुरकाली कर्म म्हणावा. आता दुसरा कर्माचा सिद्धांत आला, त्याला म्हटलं जातं आवर्तदेही कर्म. हे कर्म म्हणजे काय? या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर, परत एकदा ऐका, प्राण बाहेर पडल्यानंतर 3 प्रकारामध्ये विधी केले जातात. कोणता विधी? ऐका. या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर अंत्यविधीपासून सावड्याच्या कार्यक्रमापर्यंत एक पहिला विधी केला जातो. त्याच्यानंतर सावड्याच्या कार्यक्रमापासून गूढ दिवस तिथपर्यंत एक कर्म केलं जातं आणि गूढ दिवसापासून तर पुण्यस्मरणापर्यंत एक कर्म केलं जातं. म्हणून आवर्तदेही कर्मामध्ये 3 टप्पे. कोणते? एक, अंत्यविधी झाल्यानंतर तिथून पुढे तर सावड्याच्या कार्यक्रमापर्यंत पहिला टप्पा. दुसरा टप्पा सावड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गूढ दिवस म्हटला जातो, तिथपर्यंत दुसरा टप्पा. आणि गूढ दिवसापासून पुण्यस्मरणापर्यंत हा 3रा टप्पा सांगितला. याला गरुड पुराणामध्ये आवर्तदेही कर्म म्हणावा. हे कर्माचे 2 सिद्धांत आले. आता संस्कार 2 प्रकारचे सांगितले. कोणते संस्कार? ऐका. 2 संस्कार कोणते? प्रेत संस्कार वेगळे आणि पितृसंस्कार वेगळे. 2 संस्कार सांगितले. कोणते? पहिला संस्कार सांगितला कोणता? प्रेत संस्कार. म्हणजे या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर त्या प्रेताच्या संदर्भामध्ये जे संस्कार जे कर्म केले जातात त्या कर्माला प्रेत संस्कार म्हणतात. आणि याच्यानंतर दुसरे संस्कार आले खऱ्या अर्थाने पितृसंस्कार. म्हणजे पितरांच्या संबंधाने जे कर्म केले जातं त्याला पितृसंस्कार म्हटले जातात. हे संस्काराचे 2 प्रकार. आणि गरुड पुराणामध्ये 3रा आला तर मार्ग सांगितले. 2 मार्ग कोणते? ऐका. पहिला मार्ग देव मार्ग आणि दुसरा मार्ग सांगितला तर यम मार्ग सांगितला. म्हणून प्रत्येकाने ठरवायचे मला देव मार्गाने जायचे का यम मार्गाने जायचे. ज्याला यम मार्गाने जायचे त्याने आयुष्यभर परमार्थ करायचा नाही, आणि ज्याला देव मार्गाने जायचे त्याच्याकरता काय करावा? अथवा तुकोबराय म्हणतात की आम्ही काय केलं. तुकोबराय म्हणतात यासाठी गेला भोदाटा, यासाठी गेला भोदाटा,
या जगासाठी केला होता यासाठी केला होता गोडवा शिवट गोडवा आता निश्चिती बाबलो आता निश्चिती बाबलो या देहामध्ये आल्यानंतर ज्याला देव मार्गाने जायचे त्याच्याकरता काय करावा तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्याच्याकरता आम्ही काय केलं यादसाठी केला होता अट्टहास म्हणून परत एकदा ऐका बरं का देव मार्गाने का होईना पण जायचंच आहे आणि यम मार्गाने का होईना पण जायचं मात्र शब्द परत एकदा ऐका बरं का या देहामध्ये आल्यानंतर देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार देव मार्गाने कोणा पण त्याला जायचंय आणि कर्म जर का चांगलं नसन तर यम मार्गाने कोणा पण जायचंय याच्यामध्ये बदल नाही आलेल्या प्रत्येकाला मृत्यू लोकाच्या नियमाच्या विरोधात जाता येत नाही जावा लागते तुम्हा मला जावा लागते याच्यात नवल नाही महाराज म्हणतात की इथे बुरू इथे लोकांमध्ये आल्यानंतर या देहामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला दोन मार्गाने जायचे कारण राहण्याकरता कुणी आलेलं नाही येथे तुमच्या माझ्या उद्धाराकरता जगाचा बाप जरी आला तरी जगाच्या बापाला सुद्धा मृत्यू लोकांमध्ये राहता येत नाही तुकोबराय म्हणतात की येथे वरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती देव जरी आला तरी देवाला मृत्यू लोकांमध्ये राहता येत नाही पण मृत्यू लोकातला अटळ नियम या नियमाच्या विरोधात कुणाला जाता येत नाही मृत्यू हा प्रत्येकाला निश्चित आहे काहींनी आमच्या चोखोबऱ्यांना विचारलं चोखोबराय मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर मृत्यू जर का अटळे मग महाराज या मृत्यूच्या तावडीतून सुटण्याकरता येथे काय पर्याय का महाराज म्हणतात की पर्याय कोणता नाही कुणी किती जरी मोठा असला सत्ताधीश संपत्तीवान ऐश्वर्य संपन्न वशिला जरी त्याचा असला तरी महाराज म्हणतात की त्याला राहता येत नाही का येथे आल्यानंतर जन्म आणि मृत्यूचा धागा आहे पण तो धागा तुटण्याची जागा आहे आमचे चोखोबराय म्हणतात
तुटला आविषाचा धुरा धुरा तुटला आविषाचा धुरा तुटला आविषाचा धुरा धुरा तुटला हेर बाबू का बसारा ठाकुरी मंदिरा ठाकुरी मंदिरा विनंती फक्त माझ्या पाठीमागं म्हणा बरं का, पुढं नका, फक्त पाठीमागं वेळ कमी आपल्याकडं, फक्त माझ्या पाठीमागं तुकडा फक्त म्हणत जा. चोखोबराय म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्याचा दोरा काय होणारी निश्चित तुटणारी. आयुष्याचा दोरा तुटत असताना प्रत्येकाला जाण्याकरता मृत्यू हे एकमेव द्वार आहे आणि मृत्यूच्या द्वारातून प्रत्येकाला बाहेर पडायचे. आणि त्या मृत्यूच्या द्वारातून बाहेर पडत असताना या समाजामध्ये कुणी किती जरी मोठा असला, त्याचा कोणताही वशेला, त्याची किती मोठी संपत्ती, त्याची किती मोठी सत्ता, त्याचं किती मोठं ऐश्वर्य त्याच्या कामाला येत नाही. एक महाभारतामध्ये अत्यंत गूढ चिंतन आलं. आयुष्याचा द्वारा तुटण्याची जागा आहे ती मृत्यूचं द्वार आहे. आणि मृत्यूच्या द्वारामध्ये पोचल्यानंतर माणसाचा किती जरी मोठा वशेला असला तरी तो वशेला कामाला येत नाही. एक महाभारतामध्ये चिंतन आहे. ज्यावेळेस खऱ्या अर्थाने अभिमन्यूकडं चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि दुर्दैवाने शोकांतिका अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्यामध्ये असमर्थ ठरला आणि अभिमन्यूचं देह कुरुक्षेत्रावरती पडलं. पाची पांडवाच्या आणि कृष्ण परमात्म्याच्या कानावरती बातमी गेली. देवाला वाईट वाटलं, कारण त्या अभिमन्यूवरती मी जबाबदारी घेऊन चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी दिली होती. अभिमन्यू असमर्थ ठरला आणि अभिमन्यूचं देह कुरुक्षेत्रावरती पडलेले. भगवान परमात्मा पळत गेले. ज्या कुरुक्षेत्रावरती अभिमन्यूचं खऱ्या अर्थाने शरीर पडलेले, भगवंत पळत गेले. अभिमन्यूची मान उचलली, आपल्या मांडीवरती घेतली. अभिमन्यूच्या शरीराकडे पाहिलं तर अभिमन्यूचं शरीर पूर्ण खऱ्या अर्थाने डोक्याच्या केसापासून खऱ्या अर्थाने पायाच्या बोटाच्या नखापर्यंत रक्ताबंबळ झालेले, कंठामध्ये प्राण आलेला आहे. आणि अभिमन्यूच्या डोळ्यातले अश्रू जगाच्या बापाने पाहिलं. देवाने विचारलं, अभिमन्यू शरीरातून प्राण बाहेर पडतोय म्हणून रडतोय का? कंठामध्ये प्राण आलेल्या अभिमन्यूने देवाकडे पाहिलं, सांगितलं, देवा कुरुक्षेत्रावरती माझा देह पडलेला आहे, माझ्या शरीरातून प्राण बाहेर जाणारे म्हणून मी रडत नाही. मग देवाने विचारलं, अभिमन्यू तुझ्यासारख्या क्षत्रियाला कुरुक्षेत्रावरती तुझा देह पडलेला असताना, या देहातून प्राण जात असताना एका क्षत्रियाला अंतिम समयाला मरण काळामध्ये रडणं, डोळ्यातले अश्रू शोभा देत नाहीत. अभिमन्यूने देवाकडे पाहिलं, देवा मरणारे म्हणून मी रडत नाही. मग देवाने विचारलं, अभिमन्यू तू का रडतोय? अभिमन्यूचे शब्द किती गोड होते, महाभारतकारांनी चिंतन केले. ऐका, अभिमन्यूने सांगितलं, देवा मी मरणारे म्हणून रडत नाही, माझ्या रडण्याचं कारण आहे. काय कारण आहे? अभिमन्यूने सांगितलं, देवा ज्यावर त्या कुरुक्षेत्रावरती चक्रव्यूह भेदण्यामध्ये असमर्थ ठरलो आणि माझा देह खाली पडलेला असताना अनेक कौरवांनी माझं वर्णन केलं, पण वाईट या गोष्टीचं वाटते, माझा देह मातीमध्ये पडलेला असताना, कौरवांचा माझं शत्रुत्व संपलेले असताना तो जयद्रथ माझ्या मात्या शरीराजवळ आला, माझ्या खऱ्या अर्थाने पार्थिवाच्या जवळ आला. आणि त्या जयद्रथाने क्षणाचाही विचार केला नाही, वाईट कपट बुद्धीने माझ्याकडे पाहिलं, माझ्या पार्थिवाला, माझ्या शरीराला त्या जयद्रथाने लात मारली आणि हसत हसत निघून गेला. देवा त्या जयद्रथाने माझा अपमान केला आणि अपमान घेऊन मी मरतोय, या गोष्टीचं मला वाईट वाटते. अभिमन्यूचे शब्द अर्जुनाच्या कानावरती पडले. अर्जुनाने जवळचा गांडीव धनुष्य घेतला. बाळ, अरे ज्या जयद्रथाने तुझ्या पार्थिवाला लात मारली, अपमान केला तुझा, बाळ ज्या जयद्रथाने अपमान केला
उद्या सूर्यास्ताच्या अगोदर मी त्या जयद्रथाचा वध करीन. पिता अर्जुनाचे शब्द अभिमन्यूने थांबवली. पिताश्री, भलेही तुम्ही त्या जयद्रथाचा वध करता, पण अपमान त्याने तुमचा नाही, अपमान त्याने माझा केलेला आहे. मग त्या अपमानाचा बदला मला घ्यायचा आहे. तेव्हा जगाचा बाप हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं आणि अभिमन्यूच्या पुढे उभा राहिले. अभिमन्यू, अरे ज्या जयद्रथाने तुझा अपमान केला, अपमानाचा बदला घ्यायचा. बोल. हा जगाचा बाप ज्याच्या हातामध्ये त्रिभुवनाची सत्ता आहे, ज्याच्या हातामध्ये काळ आहे. अरे कोणतीही गोष्ट मी बोलले तर मी करून दाखवतो, एवढी ताकद माझ्याकडे. बोल अभिमन्यू, या अपमानाचा बदला घेण्याकरता मी तुझ्याकरता काय करू? ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याचे शब्द अभिमन्यूच्या कानावरती पडले आणि कंठामध्ये प्राण आलेल्या अभिमन्यूने जगाच्या बापाकडे पाहिलं. देवा, या अपमानाचा बदला मला घ्यायचाय ना, आणि तुम्हाला जर का माझ्याकरता काहीशी करावं असं वाटत असेल ना, तर देवा, या अंतिम काळाला, मरण काळामध्ये माझं तुमच्याकडे मागणं आहे. देवाने हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं. बोल अभिमन्यू, तुझी कोणती इच्छा पूर्ण करू. त्या अभिमन्यूने मरण काळामध्ये जगाच्या बापाकडं काय मागितलं? लक्षपूर्वक काय का? अभिमन्यू सामान्य नव्हता. किती मोठा वशील आहे अभिमन्यू, सामान्य नाही. किती मोठा वशील आहे. अरे त्या अभिमन्यूच्या वशिल्याचा विचार केला तर त्या अभिमन्यूचा एवढा मोठा वशील आहे. जगाचा बाप कृष्ण परमात्मा अभिमन्यूचा मामा आहे. किती मोठा वशील आहे. अरे अभिमन्यूचा वशील एवढ्यावरती नाही, अर्जुनासारखं ज्याचे वडील आहेत, ज्या अर्जुनाने गंधर्वाशी युद्ध केलेले, एवढा मोठा वशील आहे. अरे अभिमन्यू कोण आहे? पांडवांच्या कुळातला अभिमन्यू आहे. आणि एवढा वशिला असताना त्या अभिमन्यूने कृष्ण परमात्म्याकडं अंतिम समयाला मागितलं. काय मागितलं? देवा, अपमानाचा बदला घेण्याकरता मला फक्त, देवा मला फक्त 3.5 तासाचं आयुष्य द्या. किती मागितलं? नाही, आमचे बसलेले श्रोता वर्ग, किती आयुष्य मागितलं? किती? 3.5 तासाचं आयुष्य अभिमन्यूने मागितल्या बरोबर जगाच्या बापाची मान झुकली. सुदर्शन चक्र पाठीमागे पाठवून दिलं आणि अभिमन्यूने देवाची मान झुकली पाहिलं आणि अभिमन्यू विचारलं, देवा द्या ना मला 3.5 तासाचं आयुष्य. तुम्ही माझे मामा आहात, त्रिभुवनाची सत्ता तुमच्या हातामध्ये, द्या मला 3.5 तासाचं आयुष्य द्या. मी त्या जयद्रथाने केलेल्या अपमानाचा बदला घेईन. ज्यावेळेस अभिमन्यूने देवाकडे 3.5 तासाचं आयुष्य मागितलं, देवाची मान झुकली आणि मग मात्र देवाने शर्मीने मान वर केली, सांगितलं, अभिमन्यू, या अंतिम समयाला, या तुझ्या अंतिम घटकाला, अरे तू जगाच्या बापाकडं, मी जरी तुझा मामा जरी असलो ना, या जगाच्या बापाकडं तू 3.5 तासाचं आयुष्य लय मागितलं रे. आयुष्य लय मागितलं. या शेवटच्या घटकाला, या शेवटच्या क्षणाला, बाळ अभिमन्यू, तू माझ्याकडं एका क्षणात जरी आयुष्य वाढून मागितलं असताना तर ते आयुष्य देण्याची ताकद माझ्यामध्ये सुद्धा नाही. ज्याचा वशिला कृष्ण परमात्म्यापर्यंत होता, पण कृष्ण परमात्म्याचा वशिला सुद्धा अंतिम समयाला अभिमन्यूला कामाला आला. आपला वशिला येईन का कामाला? नाही, आपला वशिला. मी माझ्या एका कीर्तनामध्ये अंगद महाराज असंच म्हटलं, जगाच्या बापाचा वशिला सुद्धा कामाला येत नाही. एका म्हातारीने माझं कीर्तन ऐकलं, मी गाडीहून बाहेर पडत असताना मारते दादा, त्यांनी माझी गाडी अडवली. तो म्हणला, महाराज कुणाचाच वशिला कामाला येत नाही का? मी म्हणलं, कुणाचाच नाही. तो म्हणला, महाराज माझा. अरे म्हणलं, जगाच्या बापाचा वशिला कामाला येत नाही, तुझा वशिला काय कामाला येत आहे? तो म्हणला, माझा पण येणार का नाही का? मी म्हणलं, येणार नाही. मी म्हणलं, तुझं पद कोणतं आहे? त्याने हसून मला सांगितलं, म्हणला, महाराज मी सोसायटीचा चेअरमन आहे. हा, अरे जगाच्या बापाचा वशिला जर का कामाला येत नाही, तुझं चेअरमन पद पुढे घेऊन बसला, त्याचा सुद्धा वशिला कामाला येणार नाही का? कारण आमचे चोखोबाराय म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा. आणि येथे आल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याचा काय होणार आहे? दोरा तुटणारी. पण दोरा तुटत असताना कधी तुटण सांगता येत नाही. म्हणून असं म्हटलेले, क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते.
सासरुक जाएगी जलते जलते, क्षमा मुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है क्या भरोसा है जगदीश का, क्या भरोसा है जगदीश का। आयुष्याचा भरवसा कोणाचा? सहज लोक चालता चालता म्हणतात तू आम्ही सकाळी लोणीच्या चौकात अर्धा अर्धा कप चहा घेतला हो. काय शब्द आहेत? अर्धा अर्धा कप चहा घेतला. चहा घेत नव्हता पण मी बळबळ त्याला अर्धा कप चहा दिला आणि संध्याकाळी आमच्या कानावरती बातमी आली हार्ट अटॅकने भाऊसाहेब आमच्यातून निघून का निघून गेले. क्या भरोसा है इस जिंदगी का. आपल्या आयुष्याचा भरवसा नाही, कुणाच्याच आयुष्य भरवसा नाही. काय ऐकणाऱ्याच्या आयुष्याचा भरवसा नाही, याच्यात नवल नाही. टाळ घेऊन उभा राहिल्यात त्यांच्या आयुष्याचा भरवसा. परत एकदा सांगू का, तुमच्या दोघांचा आयुष्याचा भरवसा नाही, याच्यात नवल नाही. मी आता कीर्तन करतोय पण जे विठ्ठल म्हणंक नाही याचा सुद्धा भरवसा नाही. का? क्या भरोसा है इस जिंदगी का. आयुष्याचा भरवसा नाही. इथे जगाचा बाप जरी आला, तुम्ही आम्ही जरी आलो, प्रत्येकाला मृत्यू लोक काय करायचंय तर सोडून द्यायचंय. का सोडून द्यायचंय? त्यांनी म्हटलेले का सोडून द्यायचंय त्याचं कारण आहे. नाही आता वेळ कमी मारते दादा, आता उठण्यात आणि बसण्यात लय वेळ जाईल. ते त्यांनी अगोदर जाणून घ्यायला पाहिलं होतं. ते काय झालं असं कडकडला बसलेत त्यांनी, जणू का असं घरट केले महिलांना असं बसलेत बरं का. ते पुरुषांकरता एवढी खरं सांगू का छान जागा सोडली बरं का तुमच्याकरता. इकडं या या, फक्त आता बोलायला नका लावू आणि वेळ फक्त घेऊ नका. माझ्या शब्दाच्या विनंतीला मान जर का द्यावं वाटत असेल ना, ज्यांना वाटते आपण पुरुष आहे त्यांनी इकडून बसा. पुरुष 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 या शब्दाचा अर्थ मराठी व्याकरणामध्ये गडी होतो. हा गडी होतो, गडी गडी. हा वा वा, या 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 या, विठाला विठाला मला तुमच्या सर्वांचं चित्त पुन्हा एकाग्र करायचे. कोणाच्याही आयुष्याचा भरवसा नाही. का किती मोठं पद जरी असलं, किती मोठी सत्ता संपत्ती जरी असली तर प्रत्येकाला जायचे. का जायचे? कारण त्यांनी म्हटलेले का जायचे. एक हिंदी पदामध्ये म्हटले का जायचे, त्याचं कारण आहे मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. मुसाफिरी तुमच्या माझ्या आयुष्याचा प्रवास चालू आहे. आणि हा प्रवास जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये चालू आहे. आणि जन्म मृत्यू मधला प्रवास करण्याकरता तुम्हा मला खऱ्या अर्थाने देहरूपी पर्णकुटी मिळाली. आणि जोपर्यंत या देहरूपी पर्णकुटीमध्ये प्राण आहे तोपर्यंत जन्म मृत्यूचा तुमचा माझा प्रवास चालू आहे. पण पुन्हा एकदा ऐका, या देहरूपी पर्णकुटीतून एकदा का प्राण बाहेर पडला, या देहरूपी पर्णकुटीला कुणी किंमत देत नाही. शब्द लक्षात आले का? देहरूपी पर्णकुटीतून प्राण बाहेर पडला, तुम्हा आम्हाला किंमत कुणी देतं का?
मला तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगतोय, तुम्हाला कळत नाही. जरा सोप्या भाषेत बोलू का? इकडे मेल्यानंतर घरात किती दिवस ठेवतात? नाही नाही, मेल्यानंतर घरामध्ये किती दिवस ठेवतात आपल्या इंदापूर विभागात? तुम्ही काहीच बोला ना, म्हणजे इंदापूर मध्ये मरत नाही का माणसं? कमीत कमी कोण म्हणलं 2 दिवस? नाही नाही नाही, 2 दिवस लय झाले बरं का, 2 दिवस लय झाले. जास्तीत जास्त 2 नाही तर 2.5 तास बरं का. एखाद्याचा पाहुणा जास्तच लांब असेल तर त्याच्याकरता 3-3.5 तास थांबतात. त्याच्यापेक्षा जास्त कुणी थांबत नाही. तर काय माहिती का, देहरूपी पर्णकुटीतून प्राण बाहेर पडला, तुम्हा आम्हाला घरामध्ये कुणी ठेवत नाही. मग त्याचा किती 2 कोटीचा नाही तर 3 कोटीचा बांगला असताना त्याला घरात कुणी ठेवत नाही. आणि काय माहिती का, घरातून बाहेर काढणारी ही बाहेरची लोक नसतात. इथे आमच्या नामदेवरांचं प्रमाण आहे बरं का ते महाराजजी. घरातून बाहेर काढणारी बाहेरची लोक नसतात. घरातल्या लोकांना दम निघत नाही. आमचे नामदेवरा म्हणतात की काढा काढा म्हणते बाहेरे. हे शब्द कुणाचे आहेत? काढा काढा म्हणते बाहेरे. याचा भूमी झाला बाहेर. आणि हे कोण म्हणतं? स्वजन गोत्रज करीती विचार. हे कोण म्हणत नाही, घरातले लोकच, कुटुंबातले लोक म्हणतात याचा भूमीला बाहेर झालाय, याला घराच्या बाहेर काढा. आणि आता मला उत्तर द्या, घराच्या बाहेर काढलं तुमचा माझा मुक्काम कुठं असतो? नाही नाही, घराच्या बाहेर काढलं तुमचा माझा मुक्काम कुठं? कोण म्हणलं सासरवाडीला? आता सासरवाडीला तिथं जिरो किंमत आहे. तुमचा माझा मुक्काम कुठे? महाराज म्हणतात की लक्ष्मीला ठाब स्मशानी, लक्ष्मीला ठाब स्मशानी. तुमचा माझा मुक्काम लक्ष्यला ठाव स्मशानीचा. पण कधी झाला प्रीतरूप शरीराचा भाव, एकदा का या देहरूपी पर्णकुटीतून प्राण बाहेर पडला की तुकोबराय म्हणतात की तुम्हा आम्हाला घरात कुणी किंमत देत नाही, काढा काढा म्हणती बाहेरी. आणि एकदा का घराच्या बाहेर काढलं की तुमचा माझा मुक्काम कुठं? स्मशानभूमीत. आपला मुक्काम कुठं? स्मशानभूमीत. आणि काय, प्रत्येकाला एक ना एक दिवशी तरी स्मशानभूमीमध्ये जायचंय का नाही? पण काय, बऱ्याच लोकांना कळतं पण उशिरा कळतं बरं का. ते मारुती दादा आमच्या गावाकडे कधी जर काल ना, तर आमच्या गावाच्या स्मशानभूमीत त्याला कमान बांधलेली बरं का. त्या कमानीवरती फार गोड वाक्य बरं का. तिथं जाण्याच्या अगोदरच माणसाला कळतं मला इथे एक दिवशी तरी यायचंय बरं का. पण मला वाटतं की ती वाक्य एवढं गोड आहे, पटलं तर बघा बरं का. इथे बरेच गावातले वगैरे माणसं आलेत आणि मला वाटतं की ज्यांच्या स्मशानभूमीच्या जर का कमानीवरती तेवढं वाक्य नसेल तर तेवढं वाक्य टाकून घ्या बरं का. वाक्य फार गोड आहे, पटलं तर माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा बरं का. ऐका ऐका, वाक्य किती गोड आहे. माणसाचं मरण कळण्याकरता ते वाक्य किती गोड आहे बरं का. आमच्या स्मशानभूमीच्या कमानीवरती वाक्य गोड आहे. त्या वाक्यामध्ये लिहिले काय लिहिले? मंजिल तो तेरी यही थी. शब्द फार गोड आहेत. मंजिल तो तेरी यही थी. ती वाक्य तुम्ही आम्हाला सांगतंय. मंजिल तो तेरी यही थी, बस उमर बीत गई यहाँ आते आते. पुन्हा एकदा ऐका, मंजिल तो तेरी यही थी, बस उमर बीत गई यहाँ आते आते. क्या मिला तुझे इस दुनिया से, क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते, आपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. वाक्य फार गोडे. ती वाक्य सांगते अरे तुझा मुक्काम येथेच होता, पण इथपर्यंत येऊस तर तुझं आयुष्य गेलं. पण आता येथे आलाय ना, आता तुझ्या कामाला कुणी येणार नाही. तुझ्या चित्तेला आग लावणार आहेत आणि सगळी निघून जाणार आहेत. आणि एकदा का चित्तेला आग लावली आणि मग त्याला कळतं आणि मग त्याने म्हणावा, पण काय म्हणावा? नाही रे नाही
स्मशानभूमीपर्यंत प्रेत गेलेले आपतिष्ट मंडळी कुटुंबातली माणसं जमा झाले आता स्मशानभूमीतून त्याचा शेवटचा प्रवास आहे आणि स्मशानभूमीत खऱ्या अर्थाने चितेवरती प्रेत ठेवलं आणि प्रेत ठेवल्यानंतर कुटुंबातल्या लोकांनी त्या प्रेताला मुखाग्नी लावला प्रेत जळतंय अरे प्रेम करणारी आपतिष्ट मंडळी आता त्या प्रेताच्या जवळ चितेच्या जवळ थांबण्याकरता तयार नाहीत एका पाठीमागे एक आता गाव निघून जाते अरे ज्याचं शेवटचं दर्शन घेण्याकरता पाहुणा आल्या पाहुणं निघून गेले अरे ज्याच्यावरती जेव्हा प्रेम करणारी आता कुटुंबातील लोक कुणी थांबण्याकरता तयार नाहीत आता प्रेत जळते आणि कुणीही त्याच्या कामाला येत नाही म्हणून त्याचं प्रेत जळत असताना त्याला कळतं अरे ज्यांच्या एवढं काबाड कष्ट केले आज माझ्या कुणी थांबलं नाही सगळी निघून गेली आणि मग त्यांनी म्हणावा आज माझ्या कामाला कुणी आलेलं नाही पण त्यांनी म्हणावा नाही आमचे नाथ मारत अरे प्रेम करणारी बहीण जवळ येते रडते पण शेवटी कामाला येत नाही अरे खांद्याला खांदा देऊन संसाराचा गाडा ज्या दोघा भाऊ भावाने हाकला आज तो भाऊ भावाला येत नाही आयुष्यभर गावाच्या वाटावरती दोन मित्रांनी चहा घेतल्याशिवाय कधी गाव खावलं नाही अरे तो मित्र आज माझ्या कामाला आला नाही अरे ज्या मुलांना आयुष्य मी काबड कष्ट केलं त्या मुलांनी माझ्या प्रेताला मुखात लावला आज तो मुलगाही माझी पाठ पकडून निघून जातोय आज माझ्या कामाला कुणी आले नाही पण नाथ मारत एकदा का त्याच्या प्रेताला मुखाग्नी स्मशानभूमीमध्ये लावला मग त्याच्या कामाला कुणी आलं नाही आणि काय माहिती का एकदा का शरीरातला प्राण बाहेर पडला की आपल्याला कुणीच किंमत देत नाही घरातली किंमत देत नाही कुणीच किंमत देत नाही ते असे गोड वाक्य बरं का एवढं वाक्य पटलं तर घेऊन जा बरं का ऐका किंमत कुणाला कुठपर्यंत असतं माहिती का ऐका ऐका इकडे 5000 काय जोपर्यंत फुले फुल त्या फुलामध्ये सुगंध आहे का नाही जोपर्यंत त्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत असते शेतकरी वर्ग आहे आपला भुईमुगाची शेंग आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये शेंगदाणा आहे का नाही तोपर्यंत भुईमुगाला किंमत असते आणि शेवटचं वाक्य घ्या या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे का नाही तोपर्यंत तुम्हा आम्हाला किंमत देतात पण एकदा का फुलातला सुगंध संपला फुलाचा मुक्काम उकारड्यावरती भुईमुगाची शेंग आहे शेंगदाणा बाहेर पडला की टरपल्याचा मुक्काम चुलीत आहे आणि तुमच्या माझ्या शरीरातला प्राण बाहेर पडला की तुमचा माझा मुक्काम आहे स्मशानभूमीत आहे पण जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुम्हा आम्हाला किंमत आहे प्राण बाहेर पडला की तुम्हा आम्हाला काडीची सुद्धा किंमत नाही मग काही म्हणतील की महाराज या देहातून प्रत्येकाचा प्राण जातोय प्रत्येकाला जावं लागते का जावं लागते त्याचं कारण काय महाराज म्हणतात की
देह ही काळाचे धन कुबीराचे देह हे काळाचे धन कुबीराचे देह हे काळाचे धन कुबीराचे देह हे काळाचे धन कुबीराचे तिथे मनुष्याचे काय आहे तिथे मनुष्याचे काय आहे तिथे मनुष्याचे काय आहे तिथे मनुष्याचे काय सर्वांनी प्रत्येकाने आपापल्या डोक्यातले दोन भ्रम पहिलं बाहेर काढा बरं का. आपल्या डोक्यामध्ये पहिला भ्रम आहे देह माझा आहे आणि दुसरा भ्रम आहे तुमच्या माझ्या डोक्यामध्ये हा पैसा माझा आहे. आमच्या महाराजांनी दोन्ही गोष्टीचं निरसन करून टाकलं. अरे ज्या देहाला तुम्ही माझं माझं म्हणताय देह तुमचा नाही काळाचा आहे पंचतत्वाचा आहे आणि ज्या पैशाला तुम्ही माझं माझं म्हणताय तो पैसा सुद्धा तुमचा नाही हा सगळा पैसा तो कोणाचा आहे कुबीराचा आहे. आणि काय देह आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी आपण त्या दोघांकडून कशा आणल्यात उसने आणल्यात. कशा आणल्यात हा आणि आमचे टाळकरी वृंद कशा आणल्यात उसने आणल्यात म्हणजे कळलं का तात्पुरते आणल्यात. आणि काय उसने आणलेली वस्तू जास्त काळ आपल्या पशी ठेवता येत ज्याची आणली त्याला परत माघारी द्यावा नाही. लक्षात आलं का जरा सोप्या शब्दात बोलू का. आपला शेतकरी वर्ग आहे पेरणीचा कालावधी जवळ आला आणि गोठ्यात एकच बैल आहे दुसरा जोड नाही म्हणून आमचा शेतकरी काय करतो शेजाऱ्याच्याकडे जातो आणि त्याच्याकडून त्याच्या गोठ्यातला बैल उसनं आणतो. कसा आणतो आता मला उत्तर द्या. त्याच्या गोठ्यातला बैल जर का आपण उसनं आणला आणि आपलं पेरणीचं काम पूर्ण झालं इकडे बघा पेरणीचं काम पूर्ण झाल्यानंतर ज्याचा बैल उसनं आणलेला आहे त्याला परत माघारी द्यावा का आपल्या गोठ्यात ठेवा बरं नाहीच कळालं. इकडे बघा आता या गाडगे कुटुंबाच्या वतीने येथे हरिकीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे आणि या कीर्तनाकरता या कुटुंबाने टाळ मृदुंग विना पिटी हे सगळं साहित्य गावातल्या भजनी मंडळात आणले. कुणाचं आणलेले कसं आणलेलं उसनं आणलेले. पण मला उत्तर द्या दारातला हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ही उसनं आणलेलं भजनी मंडळाला द्यावा का आपल्या दारात ठेवा हा आणि नाही दिल्यावर दुसऱ्या दिवशी अख्खं भजनी मंडळ तुमच्या दारात येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. तसा घ्या सिद्धांत देह काळाकून आणि पंचतत्वाकून उसनं आणलेला आहे आपलं काम पूर्ण करून घेण्याकरता. आणि काम पूर्ण झालं की ज्याच्याकडून उसनं आणले त्याला परत पाठीमाघारी द्यावा आणि नाही जर का दिलं तर तो काळ तुमच्या माझ्या दारात राहणार. का माहिती का ऐका या काळावरती सत्ता आहे कुणाची माझ्या पंढरपूरच्या मालकाची. परत एकदा सर्वांनी ऐका या काळावरती पंढरपूरच्या मालकाची सत्ता आहे आणि माझ्या पंढरपूरच्या मालकाने दक्षिणेच्या राजाला आज्ञा केली ना जा त्याचं घर खाली करून ये. ज्यावेळेस दक्षिणेचा राजा पंढरपूरच्या राजाची आज्ञा भेटली का नाही दक्षिणेचा राजा हा देहरूपी घर खाली करण्याकरता येतो. पण कोणत्या रूपामध्ये येतो मग त्यांनी म्हटलेले कोणत्या रूपामध्ये मौत जब तुझको बात देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी
मला वाटतं शब्द येते पुढे मला याच्यातला बराच अर्थ कळला पण एका शब्दाचा अर्थ कळला किराय मराठी मला काय म्हणावं लागेल वा इकडे गुड म्हणजे तुम्ही आम्ही घरात राहतोय पण त्या आमच्या टाळकऱ्यांना कळलं पण श्रोत्यांना कळलं नाही इकडे इकडे बघा इकडे उत्तर द्या तुम्ही आम्ही राहतोय कोणत्या घरात आवाज आहे ना वा वा बातक्या एकदम दबक्या आवाजाचा सूर येतोय बरं तुम्ही आम्ही कोणत्या घरात राहतोय टाळकऱ्यांना कळलं पण तुमचा आवाज नाही का ना म्हणजे तुम्हाला भाड्याचं घर कळलं नाही काय मला वाटतं जरा माझ्या भाषेत भाड्याचं घर सांगतो काय काय भाड्याचं घर म्हणजे घराचा मालक वेगळा आणि आपल्याला दुसऱ्याच्या घरात राहावं लागतं पण ते दुसऱ्याच्या घरात राहत असताना घराचं भाडं द्यावं लागतं पण काय भाड्याच्या घरामध्ये राहत असताना आणि घर मालकाला किती जरी दिवस घराचं भाडं जरी दिलं तरी एक दिवशी भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्याला भाड्याचं घर खाली करावा काय झालेलं काही लोक भाड्याच्या घरात राहता घराचं भाडं देता देता आणि भाड्याच्या घराला चिकटल्यामुळे आणि भाड्याच्या घरामध्ये राहता काय काय भाड्यांना असं वाटतंय घर माझं त्याच्याकरता शब्द बरं का भाड्याच्या घरामध्ये किती दिवस जरी राहिलो पण त्या भाड्याला माहित नाही तू भाड्याच्या घरात राहतोय भाड्या एक दिवशी तरी तुला भाड्याचं घर खाली करायचं शब्दाचा वेगळा अर्थ घेऊ नका शब्द तसा आहे बरं का इथे हा घरी तुला खाली करायचंय आणि तू जर का भाड्याचं घर नाही खाली केलं तर भाड्याचं घर खाली करण्याकरता या घराचा मालक पंढरपूरचा राजा येणार आहे दक्षिणेच्या राजाला सांगून घर खाली कर पण घर खाली करण्याकरता घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा एक ना एक दिवशी तरी प्रत्येकाला हे घर काय करायचे तर खाली करायचे। मग महाराज राहण्याकरता कुणी चाल नाही का? नाही नाही, प्रत्येकाला घर खाली करायचे। मग काहीने आमच्या अंगद महाराज तुकोबारायांचा हात धरला, तुकोबाराय देव जरी आला तरी देवाला घर खाली करायचे, संत जरी आले तरी घर खाली करायचे, ज्याचा फार मोठा वशील आहे त्यालाही घर खाली करायचे, सामान्य माणसाला घर खाली करायचे। मग घर तर खालीच करायचे म्हणजे मृत्यू निश्चित आहे। पण महाराज या मृत्यूवरती मात करायची असेल तर त्याच्याकरता काय मार्ग आहे का? लक्षपूर्वक आहे का? मृत्यूवरती मात करता येत नाही, पण या मृत्यूच्या तावडीतून सुटण्याचा एक मार्ग मात्र जरूर आमच्या साधू संतांनी आम्हाला सांगितला। मग महाराज मृत्यूच्या तावडीतून सुटायचंय पण पाठीमागे जिवंत येते, पण कशा रूपाने? ऐका ऐका, देहाच्या रूपाने कुणाला तिथे राहता येणार नाही, पण येथे जिवंत राहण्याचा एक मार्ग आहे, कीर्तिरूपी मार्ग आहे बरं का। ज्या माणसाने या नरदेहाला आल्यानंतर चांगल्या प्रकारची कीर्ती केली, चांगल्या प्रकारचं काम केलं, समाजाकरता जीवन जगला, परोपकारी जीवन जगला, अशी माणसं देहाने निश्चित जाणार आहेत, याच्यामध्ये शंका नाही। देहाने जरूर जाणार आहेत, पण त्याला अमरत्व प्राप्त होत असतं ते त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावरती, कीर्तीच्या जोरावरती। मग देहाचं अमरत्व कुणाला नाही, पण कीर्तीचं अमरत्व मात्र येथे प्रत्येकाला मिळते। म्हणून असे कुठले बरं का, देहाचं अमरत्व कुणाला नाही। आमच्या साधू संतांना सुद्धा देहाचा अमरत्व नाही, पण कीर्तीचा अमरत्व बरं का। कीर्तीचा अमरत्व काय माहितीये का? म्हणून असे म्हटले बरं का, कधी जर का आळंदीला गेले, शब्द परत एकदा ऐका बरं का, कधी आळंदीला गेले तर ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन करा आणि समाधीचं दर्शन करून गाठावून खाली उतरा, तुम्हाला आम्हाला पहिल्यांदा दर्शन होईल ते कुणाचं? इंद्रायणी मातेचं। त्या इंद्रायणी मातेचं दर्शन केलं की जवळ जा आणि इंद्रायणी मातेचं जल फक्त हातामध्ये उचला आणि उचललेलं जल फक्त तुम्ही तुमच्या कानाला लावा, ऐका। जी माणसं समाजाकरता जीवन जगली, देहाचा अमरत्व कुणाला नाही, पण केलेल्या कार्याच्या जोरावरती कीर्तीचं अमरत्व त्यांना मिळतं। म्हणजे आळंदीमध्ये ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताईने समाजाकरता कार्य केलं, देहाने दिसणार नाही तर पण कार्य त्यांचं जिवंत आहे। म्हणून आजही इंद्रायणी मातेचं जल उचललं आणि कानाला लावलं तर आवाज काय येतोय? इंद्रायणी का
जलबिबुली श्री मुक्ताई ज्ञानदादा सोपन काका मुक्ताई देहाने जिवंत नाहीत पण केलेलं कार्य एवढं मोठे की त्या केलेल्या कार्याच्या जोरावरती देहाचं अमरत्व नाही पण कीर्तीचं अमरत्व आहे. म्हणून शुद्ध मनाने जर का इंद्रायणी मातेचं जल उचललं कानाला लावलं तर माझ्या मुक्ताईचं ज्ञानोबाचं निवृत्तीनाथाचं सोपन काकाचं भजन आजही इंद्रायणी माता करते. याला कीर्तिरूपी खऱ्या अर्थाने काय म्हणावा, अमरत्व म्हणावा. म्हणून हे अमरत्व ज्याला प्राप्त करायचंय त्याने परमार्थामध्ये देव धरला पाहिजे बरं का. काही म्हणतील की महाराज देव धरता येतो का. आमच्या जनाबाई म्हणतात की देव धरता येतो ना, पण जनाबाईंना विचारलं देव धरता येतो आणि कीर्तीचा अमरत्व प्राप्त होतं पण देव कोणता धरायचा ते जनाबाईंनी थोडस वेगळ्या भूमिकेतून महाराजजी वर्णन केले. जनाबाई म्हणतात कोणता देव धरायचा. जनाबाई म्हणतात की धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार पुण्य म्हणता कीर्तिवानाचा अपमान केला झाला दरबार. जनाबाई दरबार धुंद झालेला आहे बरं का. असा देव धरायचा आहे पण धरता येतो का. जनाबाई म्हणतात नाही धरीला पंढरीचा धरीला
धरता येतो. आमच्या जनाबाई म्हणतात की ज्याचा दरबार धुंदय ना देव धरायचा. पण काय देव धरता येतो पण त्याच्याकरता देवाचं चिंतन पाहिजे बरं का. कसं चिंतन पाहिजे एक अर्धा मिनिटं घेतो. देवाचं चिंतन. पण ते देवाचं चिंतन ज्याने केलं त्याला देव धरता येतो. आणि ज्याने देव धरला देहाचं त्याला अमरत्व नाही पण कीर्तीचं अमरत्व मिळणार आहे. पण देव धरण्याकरता त्याच्याकरता काय करा. एक मला वाटते तुमच्या जनाबाईंचं गप्पच आहे मला तेवढं स्मरणात येणं. पण गुड आहे बरं का. गुड अभंग बरं का. ऐका ऐका गुड अभंग बरं का. विठ्ठला विठ्ठला देवाचं स्मरण करणं गरजेचं आहे. पण ते स्मरण कसं करायचं. तुकोबरायांचा अभंग तुकोबराय म्हणतात हे बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवी भावे करावा विठ्ठल जीवी भावे येणे सोशी मना बंधना मुकल गाठे बंधना मुकल गाठे धिताल में सावकाशा धिताल में सावकाशा येणे त्याच्याकरता देवाचं स्मरण. विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल विठ्ठलच करावा. ज्याने विठ्ठल धरला त्याला देहाचं अमरत्व नाही पण कीर्तीचं अमरत्व या ठिकाणी मिळणार आहे. देव धरता येतो म्हणजे जनाबाई म्हणतात धरीला पंढरीचा. पण काय देव धरण्याकरता कधीतरी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. शब्द बारा गोडी का. देव धरण्याकरता चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. देव तुम्हाला मिळणार आहे. बऱ्याच वेळ लोक म्हणतात तू महाराज आम्हाला आयुष्यभर चांगल्या लोकांची संगत मिळत नाही. वाईटाची संगत भेटली. एक लक्षात ठेवा वाईटाची संगत जरी भेटली ना माणसाने निराश व्हायचं नाही खचून जायचं नाही. काय माहिती का वाईटाची संगत जरी भेटली तरी माणसाने खचून जायचं नाही निराश व्हायचं नाही. काय माहिती का असं एक सिद्धांत बरं का. आपण जर का मंदिरामध्ये देवाला नारळ फोडण्याकरता गेलो इकडे बघा बरं का इकडे बघा. आपण मंदिरामध्ये देवाला नारळ फोडण्याकरता गेलो आणि नारळ फोडला आणि नारळ फोडला तो नारळ जर का नासका निघाला आपण काय करतो हा काय म्हणतो देवाला. आणि पावल्याबरोबर नासका नारळ कुणी घरी नाही येत कुणी घरी नाही येत. तसं इकडे बघा आपल्या आयुष्यात जरी चुकून नासकी लोक आली वाईट वाटून घ्यायचं नाही. नासकी लोक आली की तिथं सोडायची पुढे चालत राहायचं आणि चांगली लोक शोधा नक्कीच देव मिळल्याशिवाय राहणार नाही. विढाला आयुष्यामध्ये चांगली लोक शोधण्याचा प्रयत्न करा. पण काय आपण चांगली माणसं शोधितच नाही कधी का. बरीच शोकांती काय बरं का बऱ्याच वेळा लोकांची शोकांती काय माणसं कुठे देव शोधतील ते सांगता येत नाही. ऐका काही लोक मंदिरामध्ये देव शोधतात. काही लोक मंदिरात दगडामध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण समाजाची सर्वात मोठी शोकांती काय आज माणसातला देव मात्र शोधण्याकरता तयार नाहीत. अरे मंदिरातला देव तर शोधायचा येत रे दगडातला देव तर शोधायचा येत. पण हे दोन देव शोधण्याच्या अगोदर ज्याला माणसातला देव शोधता आला ना मला वाटतं की त्याचं जीवन नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देव हा कुठे नाही देव हा प्रामुख्याने माणसामध्ये. पण माणसाला माणुसकी कळली पाहिजे पण आज माणुसकी कळण्याकरता तयार नाही. पण मला वाटतं की आमच्या विदर्भरत्न तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं अंगद महाराज माणसाला माणूस कळत नाही म्हणून त्यांना म्हणावं लागलं माणसा
चार दिवसाची जवानी पुढे चार दिवसाची जवानी पुढे अरे कधीतरी माणूस म्हणून जन्माला आलेला आहे, नुसतं माणूस म्हणून जगा नका. अरे माणुसकीचं जीवन ज्याच्यामध्ये असताना ते जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या जवानीचा उन्मत्तपणा नाही तो जास्त दाखवू नका. अरे जवानी जास्त दिवस टिकणार नाही. 4 दिवसाची जवानी पुढे नाही टिकणार. जवानी माणसात आलाय तर माणसाप्रमाणे राहा आणि माणसामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी देव शोधला त्याला जगाचा बाप मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि माणसातला देव ज्यांनी शोधला अशी माणसं बोली देहाने राहणार नाहीत पण केलेल्या कार्याच्या जोरावरती कीर्तीच्या रूपाने जिवंत राहणार आहे. मग महाराजांना विचारलं, महाराज मग माणूस ज्यांनी देव शोधला, ज्याला देव मिळाला, पण देव मिळत असताना त्याला खऱ्या अर्थाने देहात नाही पण कीर्तीचा अमरत्व आहे. पण तो देव शोधल्यानंतर देव मिळवत असताना आम्ही परमार्थामध्ये नेमकं करायचं तरी काय, ते काय करायचं त्याचं चिंतन पहिल्या चरणात. अनुसरी तू अमर झाला अंतराला संसारा. बोलण्याच्या ओघामध्ये 12 वाजून 5-10 मिनिटं झाली. दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा कधीतरी जवळ योग आला तर इथून पुढे आपण आपल्या पुढच्या कीर्तनाला सुरुवात करू. आता इथे माझ्या समोरोपाकडे सेवन येतोय. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्यांनी परमार्थामध्ये देव धरला, ज्यांनी देवाचं चिंतन केलं म्हणजे तो अनुसरला. आणि एकदा का तो अनुसरला की महाराज म्हणतात की त्याला देहाचं अमरत्व नाही पण कीर्तीचं अमरत्व आहे. म्हणून अनुसरी तो अमर झाला. आणि एकदा का त्याला अमरत्व प्राप्त झालं की महाराज म्हणतात अंतराला संसारा. त्याच्यामधील संसारामध्ये अंतर पडतोय. दोन्ही अर्थाने अर्थ घ्या. दिसणारा दृष्टीला दिसणारा संसार त्याच्यामध्ये अंतर पडते आणि देहाला संसार म्हटले याच्यामध्ये त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने अंतर पडते. अंतराला संसारा. आणि एकदा का संसारामध्ये अंतर पडलं महाराज म्हणतात की अमरत्व प्राप्त झालं की असा हरिदास पुन्हा जरी जन्माला आला तरी महाराज म्हणतात की त्याने गर्भवासाची चिंता करायची नाही. न देखते गर्भवास कधी दास विष्णूची. विष्णूच्या दासांना गर्भवासाचं दुःख नाही. मग तुकोबरायांना बरोबर 12 वाजून 10 मिनिटांनी विचारलं, विष्णूच्या दासांना जर का गर्भवासाचं दुःख नाही पण याच्यातून सांभाळ करणारा देव कसा सांभाळ करतो. विसंबीना माता बाळा तैसा लढा पाळी. आई ज्या पद्धतीने मुलाचा सांभाळ करते आणि पालन पोषण करते तसा जगाचा बाप गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढण्याकरता आईसारखा सांभाळ करतो. आणि मग तुकोबरायाने विचारलं, महाराज असा सांभाळ करणारा परमात्मा आहे तरी कसा. तेव्हा तुकोबराय म्हणतात, त्रिभुवनी ज्याची सत्ता त्रिभुवन ज्याचे तुकयाची ता